गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मॉर्निंग बॉय. सकाळ सकाळी काय बघतो तू दुर्बिणीने? पोऱ्या 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 बघतो. काय सुधारणा सकाळ झाली. पक्षी बघायला सांगितलं. मॅगी बनवत लावली आम्ही. मागे शंकराचं देऊळ आहे, तिकडे पाणी मिळतं थंड. कुंड आहे, त्या कुंडातून पाणी घ्यायचं आणि पियायचं. थोडं असतं खराब पण होतं, पियाच्या लायकीचं पाणी आहे. चमचा खाली ठेवू नको, आधीच खराब आहे. मॅगी झाली रेडी. बाय द वे व्ह्यू तर ऑसम आहे. माझा घे ना भाई बघताना. तू बघ बघ हे बघा चमडी. पाणी आणायला अजून काय आले नाही. पाणी आणायला गेलं काय घुसले का मध्ये. वरती तारामती आहे, आज तिकडे जायचं आम्हाला. मग तिथून येऊन मग परत असं खाली उतरून इकडे इस्रो बॉयस कोकणकडा आहे. कोकणकडा बघायचं. मग परत असं येऊन कोकणकड्यावरून आपल्या टेंटकडे सामान घ्यायचं आणि मग परतीची वाट. आता फ्रेश वगैरे होतो आणि मग आपण खाऊया आणि मग निघूया. काय रे, आता तुमचा टाइमपास झाला ना करून सगळं? 4 वाजता उठल्यात काळोखामध्ये, थंडीमध्ये. काही दिसत नव्हतं तरी पण इकडे फक्त धुकं होतं. तेव्हापासून उठवत्या उठा उठा उठा, कोण उठायला रेडी होत. कोण एक आमचा इस्रो बॉयस झोपून राहिलेत. रील्स बघायला नाही मिळत म्हणून काल रात्रीचा व्हिडिओ बघतोय की आपण काय केलं व्हिडिओमध्ये रात्रीभर, ते बघत बसलेले. जिकडे मोबाईलची चार्जिंग वाचवायला पाहिजे तिकडे घालवायला निघालेत. आमच्या गँगचं नाव आहे इस्रो बॉयस. अरे मंदिर चल बोलतो. अरे ते तिकडे जात असणार सगळे. सकाळी 4 वाजता जेव्हा उठलो ना तेव्हा पण पब्लिक जात होती आणि वर चढत पण होती सकाळची. जे रात्री आले असतील 12 वाजता चढायला घेतलं असेल त्यांनी. तू कुठे चालला धावत? जॉगिंग करायला? ज्यांनी रात्री 12 वाजता चढायला घेतलं असेल ते सकाळी 4-5 वाजता इथे पोचले असतील. 4 वाजता उठलो तेव्हा फक्त डोक्यावरची लाईट दिसते आणि लाईट घेऊन पब्लिक जाते. मला सोडून गेला तर मॅगी बनवायला. तुम्ही आले ना 5 मिनिटांमध्ये टाइमपास करून तर मॅगी खाऊन टाकेन एकटा मी. मॅगी पाणी जास्त झालंय, ठीक आहे होईल. आणि टोप झालाय काळा आणि मम्मी घालणाऱ्या शिव्या. चालले तेव्हा मला बोलवते टोप घेऊन ये, टोप घेऊन ये. टेंट, सकाळची सुविधा. ते समोर जे दिसतंय इथे पण पाणी आहे, पण ते पियाचं पाणी नाही आहे. आणि इथे पिंड आहेत शंकराच्या. प्रत्येक गुफेमध्ये एक पिंड आहे. आणि ही जी शंकराची आहे पिंड, इकडे तुम्हाला पियाचं पाणी भेटेल. हे जे आहे ते टेंट लावून आतमध्येच त्यांना घराची ते टेंट लावून दिलेत तिथे राहायला. ते काय चार्ज वगैरे करत असतील. बाकी तुम्हाला फ्रीमध्ये राहायचं तर कुठे पण तुम्ही राहू शकतात. हाय तर मस्त आहे बघायसारखा आणि भारी. पण यायला जो 5 डोंगर क्रॉस करून यावे लागतात ना, तेच थोडं त्रासदायक आहे. वाजलेत 7:05 सकाळचे. आता सूर्य आलाय, दिसायला लागलाय. म्हणजे आता गरमी, म्हणजे थंड वातावरण तर आहे पण आता गरम पण होणार तसंच त्याप्रमाणे. हो, 88% मोबाईलची चार्जिंग आहे, त्याच्यामुळे सगळं करायचं आपल्याला. आणि
आता इकडे फक्त गुफा आहे आणि काहीच नाही. आणि इकडे मेन आहे. ही बघा पिंड. एका पिल्लरवर आहे. इस्रो गैंग भाई डीप नहीं है ना इधर. फिरू शकतो ना गोल. हे काय मध्ये मध्ये पाय आत जातोय. पिलर किधर है. तर हा पिलर नाही आहे, तिकडे पिलर नाही आहे. पिलर फक्त हा एकच उरला आहे. आणि हां श्रीराम लिहिलं त्याच्यावर. आणि असं म्हणतात की जेव्हा हा पिलर पण तुटेल तेव्हा दुनिया संपेल वगैरे. अशा पण भरपूर स्टोरी आहे. आता जे चप्पल चोर पण यायला लागले. मी चप्पल घालायला तो बबली घालून गेला रिटर्नला. पाणी थोडं खराब होतं आणि पायाला खाज यायला लागले. पाय लाल पण झाले. कशामुळे थंड पाणी होतं म्हणून लाल झाले असेल तर. तुझी मारतो रे बरोबर. तू घालायचे होते ना शूज. कोण बोलायला शूज घालून हे करून. अरे पण चप्पल मी घालून आलेलो ना. चप्पल मी तू चप्पल दे रिटर्न. मला नाही माहित. माझी चप्पल मला पाहिजे. खालून क्रॉक्स घालून यायची होती. भागू नका दत्तू. भाग दातू धतिंग करू नका. किती आराम. चप्पल मी घालून आली होती. अरे बघ ना तो बघ दत्तू. हा इकडे होतो की तारामती होतो. तिकडे कोकण कड्याला जायचं आहे. मंदिरात चाललाय कोकण ना आता मंदिरात नंतर जाऊ बोलतो ना. बॉईस तू बॉडी दाखवायला येतो काही. लेट्स गो. नायजेरियन बॉईस. नायजेरियन. हा आमचा सलीम मटनवाला. त्याला जागतेचं काय नाही तरी पण आम्ही घेऊन आले त्याला. त्याला आपल्याला कन्वर्ट करायचंय गाईस. बघायचं तोंड बघून घ्या. आमच्या घरच्या तोंड बघून घ्या. रवा फॅक्टरी मेंबर आहे. रवाची ऑर्डर यायला द्या. बिजरू गँगचे अध्यक्ष आहे बघा. आमची एकरोती महिला आहे आमच्या गँग मधली. महिलांची पुढे चला. महिलांचा सन्मान करा. महिलांचा सन्मान. आहे ती मॅगी दिली खायला. टोप भर मॅगी खाऊन घे बाबा. मग आता हे खालचे आता याचे गणपती वगैरे आता करायचे की नंतर करूया. नाही मध्ये एक बूट काढावी लागेल. आता डायरेक्ट मये कुठे जायचा विचारता पहिला. तारामतीला रस्ता इथूनच आहे का नक्की. इथे हे गणेश हॉटेल आहे. गणेश हॉटेलच्या बाजूने असा हा रस्ता वर जातो. ह्या जंगलातून होत 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 असा मग तो तारामतीला जाणार. हा इथून या गणेश हॉटेलच्या बाजूने व्यवस्थित तो बोलतो तुम्हाला रस्ता समजेल पण. आणि जो हा रस्ता आहे ना तुम्हाला समजणार नाही. तुम्ही तिथून जावा आणि तिथून असं वर चढा आणि तिथून तारामतीने ह्याला कोकण कड्याला उतरेल ना तर तिकडे जिना वगैरे आहे. मग तिथून 5 मिनिटं तुम्ही खाली उतरून धाव काय धतिंग आता वर खाली बघ. आमच्याकडे कठीण परिस्थितीमध्ये चढतात. सोलर पे चल रही ना. सोलर पैनल
90 पार केली. वायरी नाही सोलारवर आहे सगळं. जाओ. आवाज गुंज रहा है. हाँ फिर What the fuck man? जय श्रीराम. जय श्रीराम. श्रीराम जय शिवराय. फक्त कापसाची चादर पसरल्याशी वाटते. आम्ही इकडे जाऊन झोपायचं आता. जा झोप जा. चादर घेऊन या. काय व्ह्यू आहे बघा ना की इथून जंगल आणि भिंडीच्या पुढे पूर्ण गादी. फक्त मऊ मऊ गादी. कडक कडक यार भाई. बघून येतो डॉक्टर गादी. ते बघ त्या डोंगराच्या पलीकडे होल चढल्यावरती तो होल बघ. ओहो ब्लॅक होल. कुठे होल? अरे हा काय समोर होल आहे डोंगराचा. शिवलिंग वाटतं ना. त्याच्या पलीकडनं आपण वर चढलोय. होल तर आपल्याला खालून दिसत होता. घे ना तिथून. त्याच्या घरातून दिसत होता. हॉटेलमधून तो होल दिसत होता. हे लवड्या तू खाली जाशील भाडूला धक्का लागला तर. बॅग दे ना बॅग दे ना. फक बॅगीनी काय एक नंबर यार. अशक्य सुंदर सह्याद्री. याचा काय भलताच चालू होतं इकडे आल्यावरती. आपला विषय काय आहे. विषय भरकटतोय मित्रांनो. ती चादर दिसली पाहिजे. हा चादर घरी. चादर घरी पाठवतो तुझ्या. होल पाडायचो. हे जास्त वाटी जाऊ नका तू ते त्यामध्ये. नाही गॉगल पकड. इथे तिथे असली में सोने चला गया तो चादर में. या मित्रांनो एकदा इकडे आणि हा निसर्ग अनुभवा. हर्षला पण विचारू आमच्या बाईला कसं वाटलं. हर्षू कसं वाटलं वरती चढता. पण आयुष्यात एकदा तरी हरिश्चंद्र गडावर यावं. हरिश्चंद्र बोल कौसुबाई एकदा तरी येऊन बघा. अशक्य सुंदर सह्याद्री. जय भवानी. जय शिवाजी. चल चालू आहे. ये बबली आहे. उतरू दे ना. हा खाली बघ. इस्रू गँग गावात मेला कान फाटायला जाऊ दे. अशक्य. तिकडे दाखव खाली काय सह्याद्री. कडक. हो अँडी इधर असली मजा है. हाँ ऐसा ऐसा. उधर से हाँ इधर से चूती है. मेरा निकल. दत्तू माझ्या हम्म. दत्तू लेफ्ट पूरा लेफ्ट. इधर आहे इधर. अरे उड्या बिड्या मारू नको. भैया बोललो भैया तेव्हा जानतेस. तर आता तुम्ही जेव्हा तारामतीवरून खाली उतराल ना तर तुम्हाला
समजा तुम्ही त्या गणेश हॉटेल जाऊन वर चढाल आणि उतरताना इथे उतराल कोकणकड्याला जायला, तर तुम्हाला रस्ता भेटणारच नाही. पूर्ण रस्ता दिला सगळे दरी दरी दरी. तर एकदम पुढे आल्यावर दरीजवळ की लेफ्ट साईडला या, मग तुम्हाला रस्ता दिसेल. मग इकडून खाली उतरायचं तुम्हाला. इथून उतरायला जमेल. इथून उतरून काय घाबरायसारखं काय नाही, नॉर्मल उतरायला आहे. आणि मग इथून हा जिना आहे. मग ह्या जिन्याने खाली उतरा. आम्ही 15 मिनिटं फिरत होते, आम्हाला रस्ताच भेटत नव्हता. आम्ही शोधतोय रस्ता कुठे आहे, रस्ता कुठे आहे. शेवटी खाली एक जिना आहे, ह्याच्या खाली पण तिकडे एक जिना आहे, तो दिसला आम्हाला. तेव्हा आम्ही रस्ता बघत बघत आले आणि मग आम्हाला हा पण जिना वाकून बघितल्यावर दिसला. मग आम्ही पुढे उतरायचा प्रयास केला. आणखी खूप कठीण तर आहे उतरणं, पण एवढं पण काय टेन्शन नाही. रस्ते माहिती असेल ना तोच करू शकतो बाबा. त्याला नाही माहिती ना, आता आमच्याबरोबर कोण नव्हतं, आम्हीच होते. मग आम्हाला शोधायला टाईम लागला. ज्याच्या अजून कोण असते ना दुसरे, तर आम्हाला इझी पडलं असं शोधायला. आम्ही पहिलं उतरल्यावरती असं आपण सर्व उतरले, तर आम्ही राईडच्या कोपऱ्याला गेले तिकडे. तर तिकडे आम्हाला काय भेटलं नाही. असं सगळी डायरेक्ट दरी दिसते होती. हे बघ अशी दरी दिसते. मग आम्ही पूर्ण लेफ्टला आले, तेव्हा आम्हाला इकडे दिसलं. तर हे लक्षात ठेवा, उतरल्यावर लेफ्टला जायचं तुम्हाला. तर रस्ता तर वरूनच आहे, पण हे लोक बोले आपण कोकणकडा खालून बघूया असं. मग तिकडून जाऊन बघू की इथून व्ह्यू कसा दिसतो कोकणकड्याचा. कारण की तिथून गेल्यावर खालचं दिसणार नाही ना व्यवस्थित. इथून बघा कोकणकडा. मा कसम, हा बघा. ए सोके देखना होता है वो. हा हवेने जाईल, हवेने खाली जाईल. बायनाकुलर काढ ना. लवडा बायनाकुलर नको, पडेल पडेल खाली. असं नाही रे, तिकडे जाण्यापेक्षा इथूनच बघा. नाही कोण उतरतंय? रोप लावले. माझी झोपायला पण वाटायला लागली. झोप नाही, इथे असं झोप ना. इतना घाट पट्टी है ना, पेड़ में गुदगुली होता है. फेड फटी फटी मेरे को बोल रहे हो? हाँ नहीं होता है भाई. काय बोलतो? पकड जरा मला व्हिडिओ. इधर इधर सो इधर. इथे भारी आहे ही जागा, बरोबर एकदम. तुझे पाय पकडतो मी. ओ भाई दगडावर भरोसा करा, दगडावर भरोसा करा. पत्थर की वजह बावली का हेडो वगैरे ना. जायची का कोण पाय मारतो रे. बघायला तर आवडतंय. इथे इथून बघ, इथून बघ, इथून बघ ना लवड्या. तिथे काय जातोय? इथून असली मजा आहे. इकडे बघ. हो इथे कोण नाही उतरत. हर्षू झोपलाय. हे तो उतरतोय सकाळी उतरतात रे. आणि मी पण झोपलोय. तो उतरतोय उतरतोय रे, उतरतोय. ये हर्षू जरा साइड हो ना. वीडियो में बोल भाई, जिम्मेदारी हमारा नहीं. निकाला है ना. तेही ते सगळं तोडलं गेलं आहे. इथे मूर्त्या होत्या वाटतं, पण त्या
त्यावेळी तोडल्या असतील, काय झालं असेल आपल्याला काय माहिती. 1-2 मूर्त्या आहेत देवाच्या, बाकी नाहीच आहेत. तर आपल्याला लास्ट स्टेज बाकी आहे, तिकडे गणपती आहे. 7 मित्रांची. हे तुम्ही मंदिरात येतात, देऊळ आहे, हे काय लिहून ठेवलंय फालतूगिरी. 7 मित्रांची. हे बघा, हार्ट बीट काढून काय काय. ही दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे गणपतीची. किती मस्त आहे. आणि वातावरण एकदम थंड. हा 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 हा, मस्त आहे ना. एक नंबर. पाया पडून घेतो. चला मित्रांनो, आपला हा आजचा सहवास आपल्या जागेजोडीचा संपलेला आहे आणि आपण आपल्या परतीला परत निघालेले आहेत. मोहीम झाली आपली पूर्ण. चालले आम्ही घरी. परतीचा प्रवास चालू झालेला आहे. या झाडाने आपला अरे मस्त सावली दिली, झोपले थोडे पडले. तर पडले 1 वाजलेला आहे. फायनली अवतार बघा काय. फक आला आला आला. अरे 2-3 थेंब पडतात आणि हे बघा पाऊस. फुल भारी वाटतं. पायांची पूर्ण वाट लागली माझ्या. सेल्फी स्टिक पण तिकडे राहिली आहे. गाडीची चावी पण बॅगेत राहिली आहे. आम्ही दोघंच इथे आलेत आणि आमचं असं झालं, आम्ही कधी ते काकांकडे पोचतोय आणि तिकडे तो जो बेड होता त्याच्यावर आम्ही दोघं पडतो. कमीत कमी अर्धा तास तर लागेल लोकांना यायला. वाजले 4:15 डॉट. 1:15ला उतरायला घेतलेला, 3 तासात खाली आलो आहे. थांब तर भरपूर लागले, घसा सुकला आहे, पाणी संपलं आहे.